जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना मुस्लिम धर्मातून धर्मांतर करून हिंदू धर्मात पुन्हा परत आणले होते, अगदी त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी देखील मुस्लिम झालेल्या एका माणसाला पुन्हा हिंदू धर्मात परत आणल्याचे एक उदाहरण आपल्याला समकालीन साधनांमध्ये सापडते. इतिहासाची साधने खंड 8 यामध्ये 16 मार्च 1686 रोजी लिहिलेले एक पत्र आहे. हर्सुल येथील गंगाधर रंगनाथ कुलकर्णी नावाचा ब्राह्मण मोगलांपाशी सेवेत होता. कित्येक दिवस चाकरी करत असता त्याला जबरदस्तीने मुसलमान करण्यात आले आणि 3 महिने त्याला बंदी बनवले. तो तिथे साधारणतः 5 वर्षे चाकरी करत होता. पण आपण आपला धर्म सोडून मुसलमान झालो याचे आता त्याला फार वाईट वाटू लागले. आपण परत आता हिंदू धर्मात यावे असे त्याला आता मनापासून वाटू लागले. म्हणून तो मला प्रायश्चित्त द्या असं म्हणत रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांजवळ शरण आला. मला पुन्हा हिंदू धर्मात घ्या अशी कळकळीची इच्छा त्याने महाराजांजवळ व्यक्त केली. छत्रपती संभाजी महाराजांना देखील त्याच्यावर दया आली. त्यांनी राजश्री समस्त राजकार्य धुरंधर वर्णाश्रम धर्म प्रतिपालक राजश्री छदोगामात्य स्वामी यांना सर्व वर्तमान सांगून वेदांचे आणि स्मृतीचे जाणकार असणाऱ्या ब्राह्मणांची सभा भरवली. या ब्राह्मणांनी मग मिताक्षरादी निबंध पाहून गंगाधर रंगनाथ कुलकर्णी याला प्रायश्चित्त म्हणून श्री त्र्यंबकेश्वर येथील श्री ब्रह्मगिरी पर्वताच्या 360 प्रदक्षिणा करण्यास सांगितले आणि त्याला परत हिंदू करून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज देखील प्रचंड धर्माभिमानी होते आणि मुसलमान झालेल्या व्यक्तीस पुन्हा हिंदू करून घेण्याची परंपरा त्यांनी देखील पुन्हा सुरू ठेवल्याचे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसून येते. महाराष्ट्राच्या इतिहासाशी निगडीत अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि जाता जाता बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमची नवीन माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटू नवीन माहितीसह. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.